ऑफिसलाच म्हणले मी. माळकरी काय रे होतो म्हण माळकरी. ते पाय मोडला तेव्हा डॉक्टरना काढायला लावली म्हणले, पण परत घालणारे म्हणले. ते असं भारी बोलायचं ना, बारीक पोरगा असं. महाराज लोक इथे कीर्तनाला आले का आमच्या इथे जेवायला येत असते म्हणजे काले की महाराज तुम्ही या म्हणजे जेवायला. तिथेच भारी बोलायला लागलं. म्हणजे गेल्यानंतर कीर्तन संपलं, जवळ आलं परत बराच विषय झाला. म्हणजे ते म्हणले मी सप्ताह झाला काही सुरू झाला गीतच असतं म्हणले. काकू पाठी येतो, तिथे वाढू लागवतो, पंक्ती राहत्यात, हरिपाठाला राहतो, कीर्तनाला राहतो, सगळ्या कार्यक्रमाला म्हणले मला 7 दिवस इथंच असतं म्हणले. म्हणजे एवढं पोरग. मग काय समजायचं आपण, सत्वगुण जास्त आहे इथे यायचं म्हणजे सत्वगुण लागतो ना. जर आवडत नसेल तर समजून घ्यायचं सत्वगुण कमी, रजोगुण जास्त आहे, तमोगुण जास्त आहे. हे काय ज्याचं त्याला कळत असतं. त्यांनी हे सांगितले रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी याची गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकाचे केव्हा. तमोगुण म्हणजे निवळ असं किती राग येईन हे सांगता येत नाही. राग जर आला तर माणसाला थरथर कापतो माणूस. मला स्वतःचा अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. असा भयान राग आला ना माणूस असं थरथर कापतो. जास्त राग आला ना, अति राग जर आला ना शरीर थरथर कापतो स्वतःच आपल्यावर. असं राग म्हणजे काय आग येते. राग म्हणजे तो अग्नीची. रागाच्या भरात काय होईल काही सांगता येत नाही, कारण त्यावेळेस तो येणारच नसतो. मला 1-2 वेळा अनुभव आलेला आहे. लई दिवसापूर्वी माळ घालायच्या अगोदरचा विषय. राग जर आला असं शरीर असं थरथर कापायचं असं व्हायब्रेशन व्हायचं. समजून घ्यायचं की तमोगुण इंजिन चालू झालं. हा इंजिन चालू झालं समजून घ्यायचं तमोगुण असतो तो. रज तो सबळ मायाजा. रजगुणी माणूस याच्यात जास्त गुंततो, त्याला याच्यामध्ये लय मजा वाटते प्रपंच. इतका आनंदात त्याला बाकीचं काहीच आवडत नाही, फक्त हे समजून घ्यायचं रजोगुण. आणि आता तिसरा जो राहिला तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. सत्वगुण असा आहे करावा परमार्थ अहर्निश. एखादा जर परमार्थ करत असला समजून घ्यायचं सत्वगुण आहे. काही किती सोपं आहे नाही का. हा पहिला अभंग. आता दुसरा अभंग अहर्निशी सदा परमार्थ करावा. तुकोबराईने त्या टाळकऱ्यांना उपदेश केला, म्हणजे आपल्यालाच केला. तुम्ही काय करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नका बाबा. रोडवरून घसरलो गाडीचं काय होईल. तशी ही गाडी चुकीच्या मार्गाने गेली की काय होणार आहे, काय होणार हिच्यावाला, काय व्हायचं नाही त्रास होईल काय व्हायचंय तरी. तशी तरी होणारच आहे. पण जर कृतार्थ जीवन झालं, भगवंताची प्राप्ती झाली, मग जाई ना गाडी. काम संपल्यावर जाई ना का गाडीचं काही व्हायला, पण काम झालं पाहिजे आपलं. ज्याच्या करता जिथं जायचं तिथे एकदा गेल्यानंतर असं येते नाही का. आडमार्गी कोणी नरजे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी. आणि मग काहींना स्वतःच चांगल्या रस्त्यानं चालतात, पण दुसऱ्यांना सुद्धा चांगल्या रस्त्यानं चाला बाबा होतो. कशा करता सप्ताह हा त्याच्या करताच जे का अभंग नेहमी म्हणायचे. गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती, अपने परो का दाम खर्च मुंह में मक्खिया जाती है, बंदे हुशार रहना बे. तरंगीर महाराज प्रमाण बऱ्याच वेळा म्हणायचे. साहिब राजी रखणारे ते म्हणले आपल्या पदार्थ हे करून कशाला तू हे शरीराचं गाडीचं वाटोळं करतो बाबा. भगवंताला एवढं चांगलं करता चांगलं वाग, पवित्र तुळशीची माळ घाल, भगवंताचं नामस्मरण कर, हे जीवाचं कल्याण करून चला. हे का शरीर परत भेटणार काय आपल्याला. हे शरीर पडलं खेळ खलास. मग आता हे काय हे बाकीची जनावर एवढी यांना काय आता यायचं येईन का पांडुरंगाच्या आरतीला हरिपाठाला नाही ना. ते आपल्यालाच भगवंताने हे शरीर दिलंय. म्हणून आडमार्गी कोणी नरजी जातील त्यातून काढील तो ज्ञानी. मग त्या आडमार्गाला जाणाऱ्यांना सुद्धा ते चांगलं बनवतात, तो खरा ज्ञानी. तोच ज्ञानी खरा तारी तुझी अशी. अहो आपण जेवलं काय नाही, आपल्याबरोबर 4 लोक जेव घातले त्याच्यात खरा आनंद आहे. म्हणजे आणखी 4 जणांना मार्गी लावलं तर आपल्याला समाधान येते. जसं आडत मिळते ना थोडीफार काहीतरी टक्केवारी, तिने परमार्थ केलेला ती आडत आपल्याला काहीतरी भेटत कमिशन.
बरोबर आहे का नाही? 4 जणांना जर आपण परमार्थाला लावलं, त्यांना जे पुण्य झालं त्याच्यातून आपल्याला थोडंफार पुण्य मिळेल ना आपल्या नावावर. ते नाही का हे लोक पिगमी गोळा करतात, फुकट करते कधी दर जाऊन कोणी 100, 50, 1000 त्यांना काहीतरी भेटत असेल त्याच बसून. तसं आपण जाय तिकडं मग आपल्याला काहीतरी भेटत असेल कमिशन थोडंफार. तोची ज्ञानी खरा तारी दुधियाची वेळोवेळा त्याची शरण जावी. आपण करेल नवी ते नवल पुढे उतरील सर्वाचे. आपण तर तरलाच म्हणले, पण बाकीच्यांच्या सुद्धा कुळाचा उद्धार करतो. शरण गेली याचे काय होते फळ, तू का म्हणे कुळ उद्धरिले. आपले जे पितर असतात ना, तुम्ही भागवत जर वाचलं, आला एखादा जर परमार्थाला लागला नसा, शुद्ध परमार्थाला, संतांनी सांगितलेल्या परमार्थाला, पवित्र परमार्थाला, आपले पितर, आपले आतापर्यंत जेवढे पितर झाले ना, आपल्याला माहिती का कुठं असतील ते पितर लोकांमध्ये असतात. पितर लोकी, जसा हा लोक आहे ना मृत्यू लोक, तसा स्वर्ग लोक, पितर लोक असे आपले सगळ्यांचे पितर तिथं असतात. आपण हे पितर घालतो, पुन्हा उपास करू घालतो, हे बोगस नाही. आपण हे जे करतो हे त्यांच्यापर्यंत पोचतं ते सूक्ष्म रूपाना. मग एखादा जर हरिभक्त परमार्थाला लागला त्यांना लय आनंद होतो. तसं आपण इथं आता बसलोय ना, तशी एकत्र बसून त्यांना इतका आनंद होतो, ते उत्सव करते तिथं. आपल्या कुळातला परमार्थाला लागला म्हणजे आता आपला उद्धार व्हा. मग ते सुरुवातीला आपल्याला जे अडचणी येतात, सुरुवातीला अडचणी येतात, पण एकदा आपण त्याच्या पलीकडे गेलो मग आपल्याला ते सहकार्य करतात, आपला आशीर्वाद देतात आणि आपल्याकडून जितका परमार्थ घडल तेवढा घडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं पुण्य वापरून ते हे करतात, जे पुढे उतरील अनेक उद्धरिले कुळ आपण तरला, तोच एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैताची निर्माण, ऐसे साधी साधन करे. आणि मग कुळाचा उद्धार झाला आहे ना. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे तेव्हा. म्हणजे कन्या जर हरिभक्त झाली तर किती कुळाचा उद्धार करते? 42 कुळाचा उद्धार करते. म्हणून अगोदर कन्या घेतली तुकाराम तुकोबरायांनी. तिला माहेरच्या यांचा उद्धार करता येतो, सासरचा करता येतो. आपल्याला फक्त एकाच कुळाचा उद्धार करता येईल. बरवे हे साधन सुख शांती मन, क्रोध नाही जाण तिळबरी. सगळ्यात महत्वाचं आहे ना परमार्थामध्ये, आपण किती परमार्थ करतो याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी जे आपण पाहिलं ना शांत काय घेतलं मग आण थोडी आण तुला थोडं सूट येऊ काढ तिथे का रविदास महाराज आणले ब्राह्मण माणसा. काय म्हणली तू? म्हणली देवपूजाला ते चमड्याच कोणतं कुंड बांधला मग आता थोडं पहिलं ते सगळं तसं देत होत, सगळं कातड्याचं पाणी साठवत होतं तेच. त्याची ती समळी सुद्धा तीच कातडीचीच होती. देव ठेवायची, आपलं देवार आहे ना, समळी म्हणायची पूर्वी त्याला, त्याची कातडीचीच होती. एका ब्राह्मणानं पाहिलं ते भलतं फटकारलं त्याला. काय सगळं अशुद्ध आहे म्हणले, त्याच्यात पांडुरंग गणपती ती सगळं ठेवते म्हणले. एवढा मोठा तू भक्त म्हणले, सगळं कातड्याचे सगळे हे म्हणले. ते आपले शांत काय नाही बोलले, बरंच बोलला. आम्ही असं सवळ्यात राहतो, असं करतो, आम्ही खरे ब्राह्मण आहे, जानवे म्हणजे जानवे दाखवलं. त्याची लईच हे केल्यानंतर, अपमान केल्यानंतर हरिदास महाराज म्हणले, बाबा रे हे शरीराच याच बनलेलं आहे म्हणजे सगळं, हे तरी कशाच आहे नाही का. ते जाणव म्हणल्यानंतर येईन ती रात्री होती ना, मग लगेच तिथे आपलं आतमध्ये जाणव दाखवलं. ते आतमध्ये जाणव दाखवल्यानंतर मग तो लोटांगण घालायला. म्हणजे संतांचं जीवन काही वेगळंच असतं. विषय असा होता का शांती, परमार्थ केल्यानंतर आपल्याला शांती किती प्राप्त होती. पूर्वी जी आपली चित्ताची तळमळ होती, अशांत मन होतं,
ते आता भगवंताच्या सेवेना चिंतनानं जर स्थिर झालं, शांत इथं जर बसलं ना तर शांत वाटलं पाहिजे आपल्याला. काही वेळा आपल्याला काय वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. जर आपल्याला शांत समाधान वाटलं, समजून घ्यायचं आपला परमार्थ योग्य चालू आहे, कोणालाच विचारायला जायची गरज नाही. शांती हे परमार्थाचं काय आहे, साध्य आहे. शांती म्हणजेच भगवंताचं स्वरूप आहे. दया क्षमा शांती तिथे जिथं ते आले तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं ते. तिळ भर नाही चित्ताशी तो मळतो का म्हणे जळ गंगेची. कोणता अभंग लय भारी. आता आपल्याला जरी वाटत असं आपण एवढा हात होतो असं, पण एखादं जर समजा भांड्याला तर राखेल लागलं ना, चांगल्या भांड्याला जर राखेल लागलं ना, किती घास त्याचा वास नाही जात लवकर. त्याचा वास लवकर जात नाही. ते दिसायला लय दिसतं चकचकीत, पार तोंड दिसतं त्याच्यात, पण ते दूध टाका त्याच्यामध्ये ते चहाला घोटाळा करीत बाबा असं. म्हणजे सूक्ष्म रूपानं काय राहिलं, वास तरी राहिलाच. तसं आपलं अंतकरण हे भांड आहे, भगवंत साठवायचा नाही यार मध्ये. पांडुरंग हे मंदिर आहे, हे आहे त्याच्यावाली. हळूहळू आपल्याला याचं मंदिर बनवायचंय, याच्यामध्ये भगवंताला साठवायचं. मग भगवंताला साठवायचं म्हणल्यावर सत्यनारायणाचा प्रसाद करायचं म्हणलं, मग ते पातेलं दूध स्वच्छ पाहिजे ना. तसं आपल्याला वाटतं आपण इतकं परमार्थ करतो, हे करतो, आपल्याला आता सगळं स्वच्छ झालं असेल. पण इथं म्हणले चित्त एकदम, तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ. काही काही मंडळीचं चित्त इतकं निर्मळ असताना असा विषय चालला का आपोआप असा अंतकरणाला पाझर फुटतो त्यांच्या डोळ्याला. गंगा यमुना हे प्रॅक्टिकल असतं परमार्थ. हे काय समजून घ्यायचं, चित्त लय शुद्ध झालं. इतकं शुद्ध झालं ना आता का त्या गंगा यमुनाच हेच भीमा आणि चंद्रभागा, ते समजून घ्यायचं का पूर्ण असं पूर्ण स्वच्छ झालं, धुवून निघाला. पुढचा अभंग असा आहे, जैशी गंगा वाहे तैशी ज्याचे मन. असं आहे थोडं वातावरण शहरामुळे याच्यामुळे. तर गंगेचं पाणी किती निर्मळ असतं, किती स्वच्छ असतं नाही का. आपला भाव तसा पाहिजे. आता चंद्रभागा कसं पाणी असतं, पण आपण इथून भावानं जातो तरी आपल्याला किती कधी भारी वाटतं. तसं पाहिलं तर कधी कधी ती नुसती गटर असते ती, कधी कधी जर पाहिलं ना काळात असतं परवण्याचं पाणी, पण कधी कधी निवळ गटर असतात. पण आपला भाव जरी आपण चंद्रभागे म्हणजे किती पावित्र्य मानतो, ती पाणी घरी घेऊन येतो, देवपूजा करतो, तीर्थ घेतो का, आपला भाव येतो. तसं मन झालं पाहिजे आपलं. सगळं मन धुण्याचे साधन नाही, आरती असन, हरिपाठ असन, काकला असन, अशुद्ध मनाला शुद्ध करण्याचा. काल सगळा विषय तोच होता, मनाचा. मन स्वच्छ करणं, बुद्धी स्वच्छ करणं, हे करणं, प्रज्ञाचे लक्षण. तो दुसऱ्या अध्यायाचा 54 नंबरचा श्लोक महाराजांनी याच्याकरता घेतलेला आहे प्रवचनाकरता. त्याच्यावरच 6 दिवस प्रवचन असतं. दुसऱ्या अध्यायाचा 54 नंबरचा श्लोक. तिथं प्रज्ञ का भाषा, तिथं प्रज्ञ कसा असतो, तिथं प्रज्ञ कसा असतो, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो, त्याचं आचरण कसं. ज्याची प्रज्ञा स्थिर झाली, शुद्ध झाली, प्रज्ञा म्हणजेच बुद्धी, म्हणजेच चित्त, म्हणजेच मन. ज्याचं मन शुद्ध झालं, का म्हणे मन करारे चित्त. रामदास स्वामींचं एक मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे करा. सगळ्या संतांनी सांगितलं मन शुद्ध करा, पवित्र करा, आणि मग काय होईल, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळ. कुठे देव पांडुरंग, कुठे ज्याचं मन पवित्र झालं त्याच्याजवळ देव आहे. अहो मग त्याच्याजवळ देव म्हणजे तो देव आहे ना, वेगळा आहे तो. तुमच्या हृदयात जर पांडुरंग आहे, तुम्ही 24 तास त्या पांडुरंगाला घेऊन फिरता, मग आता तुमच्यापेक्षा जगात कोण मोठे आहे. त्यालाच आपण संत म्हणतो, सत्पुरुष म्हणतो, वैष्णव म्हणतो. काही नाही, आपल्याला असं वाटतं बाबा देव कुठेतरी असा सगळ्या तीर्थात असं. ते एक आपल्याला भजण्याकरता सोपं केलंय, सगुण केलंय. ते सगुणामध्ये मंदिर असेल, मठ असेल, तीर्थ असेल, तिथं पावित्र्य असतं, तिथे गेल्यानंतर भाव तयार होतो. पण संतांनी इतकं सावता बाबा असतील, संत होऊन गेले,
तर त्यांनी भगवंताला या अंतकरणामध्येच प्रगट केलं. त्याची चरणी त्याच्याकरता हे मन काय पाहिजे, निर्मळ पाहिजे. त्याचे जवळी जैशी गंगा वाही तैशी ज्याचे मन भगवंत जाण, त्याचे जवळी देव भक्ती भावी उभा स्वानंदाचा गाभा तयाची तो आनंदात असतो. तया दिशी रूप अंगुष्ट प्रमाण अनुभवी कोण जाणती हे कोण आत्मानुभवी तुका म्हणे पदवी त्याची कोणाला कळण, जो त्या भावात गेला त्यालाच कळण, त्याचं चित्त शुद्ध झालं त्याला. ज्याची त्याला पदवी इतरांना नसाजे संताला उघडे आत्मसुख घ्यारे उघडा जे सगळ्यात मोठं सुख जर कोणी असतो आपल्यालाच वाटतं यांना गाडी आहे, माझ्या एसी बीसी, आपल्याला वाटतं का नाही प्रत्येकाला, म्हणजे किंवा याच्यापेक्षा अजून ज्याला मोठी असेल मग आपल्याला असं वाटतं काय गाडी 50 लाखाची गाडी, 1 कोटीची गाडी, काय आनंदात आहे बाबा. बंगला जर काही त्यांचे बंगले पाहिले ना, पाहूनच जरा हे होतं माणसाला. काही माणसं सांगत दागिने जर पाहिले किलो ना दागिने राहते, मग बाकी त्यांना असं वाटतं आपल्याकडचं काहीच नाही. काय म्हणजे काय सुखाचं साधन काय केलं आपण, हे केलं, किती सुखी असतील बाबा. हे विषयात नसतं, हे सुख वेगळं, हे टिकणारा नाही. ते वीज चमकली मग काय त्याच्यात काय आपल्याला ग्रंथ वाचता येईल काय. विषयाची समजतो वेगळ्याची पावली आभराची सावली कवनाचे मायबाप कवनाचे कनगोस मग जळवत जाईल राया. हे साचे आलिया वळंगा सारंगरू नाही तरी संसारू जाईल राया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल. अरे हे म्हणजे स्वप्नासारखं सुख आहे, पण खरं सुख आत्मसुख. आत्मसुख म्हणजेच भगवंताच्या दर्शनाचं सुख. आत्मा म्हणजे पांडुरंग. काय ते जनाबाईचा अभंग आहे, काय अभंग आहे, काया ही पंढरी काय जनाबाई ना वेगळं काय ते माझ्या देहाचं मंदिर आत्मा पांडुरंग. काल तिचा फोन आला होता ना, मग काल संध्याकाळी पार्वती सापच्याला आली होती. चौकड पाहत होती, म्हणले पार पाहून कटून गेल, तुम्ही सापडलीच नाही म्हणते. वैतागली म्हणली शेवट. म्हणजे आपला जो आत्मा आहे तोच भगवंताचा अंश आहे, पांडुरंग आहे. आणि ते शुद्ध झालं तर मग ते आत्मसुख आपल्याला प्राप्त होत. ते भेटलं ना, तुम्ही प्रपंच लई मोठा करा, इतका मोठा करा ना, 10 माळ्या बांधा पार तुम्ही राजासारख्या ऐश्वर्यात राहा. तुम्ही राजासारख्या काय ना, किती श्रीमंत बना, किती सत्ताधीश बना, तुम्हाला जितका त्याचा उपभोग घेता येईल तेवढं तुम्ही किती मोठे प्रपंचिक बनवा. पण ही गोष्ट करून हे मिळालं ना, तुम्हाला सगळं विश्व भगवंत मिळालं. काय मिळायचं राहिलं, जगाचा मालकच जर आपला झाला मग अजून काय राहिलं आपलं बनायचं. आपुला तो एक तिने विना जीवा. एवढा अभंग जरी आपल्याला ठसला ना, तिने विना काय लक्षात ठेवायचं, तिने विना जीवा, त्याच्याशिवाय आपल्याला खरंच सुख नाही प्राप्त. करीशी देवा विना आस अवघी होईल निराश. बरोबर, करीशी देवा विना आस अवघी होईल निराश. कधी सुखाशी न पावशी. अरे हो, हळू चेव दे देवाशिवाय जर तू सुख प्राप्ती करता हिंडत असतील, तुझी निराशा होईल. निराशा, तू पळून पळून एक दिवस थकून जाशील, शरीर पडून जाईल, 4 चौघाच्या खांद्यावर जाशील बाबा, पण तुला सुख नाही भेटणार. खरं सुख आहे आत्मसुख. घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी उगा चावशी. करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा दोरा काही करू नका, तुम्ही सत्संगाला जा. सत्संगाचं हा सुद्धा एक 10-5 मिनिटं सत्संगच आहे ना आपल्याला. सत्यात जाऊन तरी काय सत्संगच, काय कीर्तनाला जाऊन तरी काय सत्संगच. आता रोज कुठं सत्संग भेटतो ना आपल्याला. आता हे पाऊस चालू आहे, कुठं जाता येईल.
मग आपलं घरीच बसायचं, एखादं अभंग वाचायची, भगवंताचं चिंतन करायचं, एखाद्या संतांचं चरित्र, अमृतासन, भागवतासन, हास्याचा संघ आहे हा. काय आहे पारायण करतात आता तिथं साई चरित्र, तर इतक्या महिला आहे का अशा मुंग्यासारखी गर्दी 9,000 असं ना. 11 ऐकलं नंतर 11,000 लोक पारायण करू. म्हणजे तिथं ते तयार होतं ना वातावरण. तसं सासूर असेल कोणी जाऊन देत नाही ना. गेले 2-4 तास, गेले 2-4 तास भेटले ते काही कधी न येणारे मंडळी भेटली काल तिथे राहते आमचे पाहुणे. ते म्हणजे आम्ही दिवसभरीच थांबवतो इथं हरिपाठन रमून गेलं म्हणलं आम्हाला. कधी घर न सोडणारे अगोदर कधी गेलेच नाही. जवळ सप्ताहाने म्हणले आम्ही पारायणाला बसलो, पारायणामुळे आम्हाला घरून परवानगी भेट होती. एकदा सकाळी आलं आता जेवण तिथंच आहे, तिथंच वाढू लागत म्हणले. हरिपाठ झालं 7-8 दिवस दिवाळीच मध्ये जेवली. आपण म्हणतो काय पारायण नाही, त्याच्यामुळे हे घडत आहे. पारायण सुद्धा काय आहे परमार्थाला पोषक आहे. करू नका काही संत संगला पूर्वीचा दोरा उगवेल प्रारब्ध संत संगी करोने प्रत्यक्ष पुराणे वर्णिले एक कोण नाम गोल जातील रचे दोष. का म्हणे सत्संगामध्ये आपले दोष जळतात, आपलं पाप जळत. आपल्याला काय माहिती कोणाकडे पापे पुण्य. आता आपण एवढे बसलो समजा, दिसतंय का कोणाच्या डोक्यावर पुण्य तरी दिसतंय का? मग कसं काय समजायचं आता आपण बसलोय तर 7-8 जण, कोण पुण्यवान कोण पाप, कसं समजायची ही गोष्ट? आपण दूध घालायला गेलो ते नाही का, तुमच्या दुधाला इतकी डिग्री, तुमच्या दुधाला इतकं फॅट, ते बरोबर सांगायचं ना. आपण जरी म्हणलं नाही मी कुठं पाणी घाल, आपण ते बॉम्बला जाऊन तिथे ती दाखवते ना, तिथं काही खोटं नाही ना. याच इकडे भेंड आहे तिकडे भेंड आहे, त्याला जर वळमा लावला ना ते लगेच सांगत आहे. तसं मग कोणाकडे किती पुण्य कोणाकडे किती पाप आहे कशावरून कसं समजायचं? खरंच करणारच थोडंफार या काही थोडंच सरकार लागायचं पाय सुजवत राहिले नाही म्हणजे दवाखाना जाऊन आले वाटतं ते सकाळी. जे आपल्याला जर दुःख संपलं समजा, आपल्याला दुःखच होत नाही. आता कशाचं पहिलं दुःख होतं आपल्याला नाही, आपलं पाप नसतं झालं भगवंताच्या सेवेला. दोष रे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा भाऊबळी धरून तो अना भाऊबळी पात्यानं काही काही केल्या न कळे तो देव सत्संग करा मन द्या तीच व्हावी वस्तू ओळखावी तुका म्हणे. या भंगामध्ये सांगितलं पाय लांब वाटलं या जन्माचे ते दोष जातील पण अनंत जन्माचे दोष जातील. अनंत जन्माचे हरिपाठात काय प्रमाणे जन्मांतरीचे किती असू दे म्हणले, गावाय म्हणले हिरी काढी लावून काय टाइम लागेल त्याला जळायला. म्हणजे साधे ते श्रीपाद बाबा म्हणायचे एक काडी महाराष्ट्र जळू शकते म्हणजे एक काडी. मी तसं कसं करीन म्हणली, अनाधिकृत कार्य कसं करीन म्हणली. अधिकृत असलं तर एक काडी अख्खा महाराष्ट्र जाळण्याची ताकद आहे म्हणली. साध्या काय किंमत म्हणली त्या काडीची त्या काळात बाबा म्हणायचे 25 पैशाला काडी किती होती. 25 कीर्तनात आम्हाला सांगायचे 25 पैशाला एक काडीची पेटी, एक काडीची किंमत किती. जुनी कीर्तन ऐकायला भेटले आपण तर काय त्यांना प्रत्यक्ष देहात नाही पाहिलं. आणि मग ते म्हणायची एक काडीची किंमत किती आणि एक काडी जर एवढं गबाळ जाळू शकते तर नामामध्ये काही पावर नसन करे म्हणजे. एका काडीत जर एवढं सामर्थ्य आहे तुमचं एवढं गबाळ जाळण्याची ताकद आहे
एका काडीमध्ये मग भगवंताच्या नामात किती पावर असतं. नाम तर सगळेच घेतात ना. अंतकरणापासून लहान मूल जर अंतकरणापासून हाक मारली ना, आईला त्याला उचलूनच घ्यावं लागत. जर चांगलं रडायला लागला दम धरला ना, आई ते सगळं टाकून देते त्याला घेत. तसं अनुताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. वाल्याला अनुताप झाला मागचा. अनुताप म्हणजे पस्तावा, पश्चाताप. पश्चातापानं जळत असतं सगळं, मागचं सगळं जळत असतं, पण पश्चाताप खरा झाला पाहिजे. काय केलं आपण आयुष्यामध्ये, आता परत नको, परत पुन्हा या आपण वाटायला जाणार. पश्चाताप दग्ध झाला तर ते सगळं जळून जात असत. अनंत जन्माचं पाप जाळले तर आपण मुक्त झालो. बस काय करायचं आपल्याला. पाप झालं म्हणजे देणं देऊन टाकणं. तुमचं जर समजा काही देणं राहिलं, तुमच्याकडून काही नेले समजा पैसे, तुम्ही मुलीच्या लग्नाला आणि शरीर पडलं, बरं म्हणजे आम्हाला काय माहिती, आम्हाला काय माहिती म्हणले, आणि ते तसंच राहिलं तर पुन्हा त्याच्याकरता जन्म घ्यावा लागल, पुन्हा कुठंतरी जन्माला येऊन ते सगळं कर्ज फेडावं लागल. काय घेणं देण्याचं. 1 लाख रुपयाची झाले म्हणजे कापला काय तर कापला, ते मागचं देणं होतं 1 लाख रुपये. त्या जन्मातलं त्यावेळेस दिलं. मी म्हणले तो गेलं शरीर पडून आणि फुकट गेलं 1 लाख रुपये. मागचं होतं ते आपल्याला कळत नाही. ते मागचं कोणतं तरी ते देणं असतं. पण ह्या नामस्मरणामा जळतील पापे तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत आहे. एवढाच अभंग होऊ आपण. दुसरे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे. काय करावा, देवाचे पाय न सोडणं म्हणजे काय न सोडणं. देवाचे पाय म्हणजे आता आपल्याला 24 तास पांडुरंगाचे पाय धरून जमन का, जमन का. मग आपलं हे कोण करीन, स्वयंपाक पाणी आपलं सगळं हे पोटाची खरेदी, आपलं कर्म प्रत्येकाचं. भगवंताचे पाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुम्हाला हाक मारली तुम्ही आपाप येतात ना, बरोबर आहे की नाही. तसं भगवंताच्या नामाचा रामकृष्ण टाव नित्य फोडी. आता तुमच्यामध्ये हजार तुमच्या इथे सकाळी चालू होतं रामकृष्ण हरी घरामध्ये काहीतरी चालू होतं तुमच्याकडे. यंत्र आहे का काय काय काहीतरी होतं ना, मोबाईलवर परिणाम होत असतो लहान मुलांवर. त्याचा तुमच्या मुलीवर झालेला परिणाम पाहिला रात्री होता ना. म्हणजे किती परिणाम करतं. किती काळ झाला असता नाही, अजून तर वर्ष नसतं झालं बहुतेक. किती काळ झाला, 6 महिने झाले असतील ना. चैत्र झाले असतील 6 महिने झालो आपण सरासरी 6 महिने. तिच्यावर झालेला परिणाम रात्री पाहिला. रात्रीच्या पलंगावर पडत होती ती, तिच्या नादात होती. तिला असं वाटलं हे झोपेल दिसत्यात कोणी न तिथं, आणि ती टाळ खुटील सांगेल होता ना, ती वाजायची म्हणत होती बराच वेळ आरत्या वगैरे असं. इतकं तिच्या नादात होती ती. तिला असं वाटलं आता इथं कोणीच नाही आपण सोडून. म्हणलं हिच्यावर परिणाम झाला, हा इथला परिणाम झाला. तिच्यावर परिणाम होत असतो अंतकरणावर. शेण पडलं का ते पोपडं घेऊन निघतच असतं. हा परिणाम कशाचा आहे, या वातावरणाचा परिणाम आहे, हा सत्संगाचा परिणाम आहे. आणि आता झालेला जो परिणाम आहे ना, ह्या वयात झालेला परिणाम पुढे उपयोगात येत असतो. आता पेरले कायम स्वरूपी टिकत असते. हे मोठं जर झाड झालं ना, त्यावेळेस त्याची फळं कधी येत्या. आता तुम्ही वड लावला म्हणजे लगेच सावली नाही ती, त्याला लई काळ लागत. ते हायब्रिड निघालं म्हणून लगेच येते चिक्कू आंबे फिरले. पण पूर्वी जर आंबे लावले तर म्हणले पोरं सोरं खातील, नातू खातील. तसं तिचा आता हा तुमच्या सत्संगाचा तिच्यावर झालेला जो परिणाम आहे, हा तिला पुढच्या काळामध्ये फार उपयोगात येईल. हा परिणाम कशाचा आहे, आता न कळत होतोय तू, न कळत होतो तिच्या कानावर. हे आपाप घडत असतं. वडील जे जे करतील त्या नाम धर्म. एखादा बाप जर रोज म्हणला ना पोराला बिडी पिटून आण, बिडी पिटून आण, बिडी पिटून आण, हळूहळू त्याच्यावरती संस्कार होऊन जातात, परिणाम येतो. पण एखाद्या मुलाला रोज म्हणलं अगरबत्ती पिटून आण, दिवा लावून आण, कापूर आण, आरती करायची, तो सुद्धा परिणाम होईल ना त्याच्यावर, का नाही व्हायचा. परिणाम संगतीनं होत असतो. गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे त्या प्रवचनाच्या
पुस्तक तुम्ही जे वाचील त्यांच्या लक्षात येईल. त्यांच्याकडे असा त्या उदाहरण कशा करता दिलं जातं हे सगळं संगतीचा परिणाम. संगतीचा काय परिणाम होतो आपल्यावर. एकाला असं गावामध्ये एक साधू येतो पण त्याला भविष्य सांगता येतं त्याच्यामुळे लय गर्दी लोकांची येते पण त्याला गांजाचं व्यसन होतं. एक जणाला साधा धूर जरी झाला तर त्याला लय त्रास व्हायचा. त्याला ते गांजाचा वास अजिबात सहन होत नव्हता. पण भविष्य म्हणलं त्याला ती थोडी चटक लागली ते साधूची. रोज जाऊन बसायचा तो. पण ते गांजाचा वास त्याला अजिबात सहन होत नव्हता. त्याला नुसता वास जरी आला तरी त्रास व्हायचा. पण रोज जाऊन बसायला तो कोपऱ्यात बसायचा जरा. नंतर थोडं जवळ यायला लागला. मग त्याला ती सवय लागली ना. लोक यायची भविष्य सांगायची ती मजा वाटायची याला. मग संगतीचा परिणाम असा झाला का मग तो जरा जवळ बसायला लागला मग त्याला त्रास होईना. नंतर मग तो ते सिलिम साफ करून द्यायला लागला. नंतर ती छाती स्वच्छ करून हे करायला काच्या विट्याची गुंडी सगळा तो कार्यक्रम हळूहळू तो इतका ट्रेन झाला ना त्यांना तो भरून द्यायचा पेटून द्यायचा. कालांतरांना त्याला म्हणले तू पाय जमलं हळूहळू तो इतका तरबेज झाला ना त्या गुरुला बाहेर पडला. अगोदर त्याला वास सहन होत होता का कशामुळे घडले संगतीनं घडलं. तसं इथं जर रोज आलं हरिपाठ कानावर आला हळूहळू तो एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा हरिपाठ त्याच्या लवकर पाठ होईल. संगती घडली पाहिजे त्याला. संगतीचा परिणाम या दोष स्त्री जातील अनंत जन्मीती पाय द्या देवाचे न सोडावे पाय निश्चय करा. आळवा सारंगर भावबळे धरुणी केशवा अना भावबळे पापियानं तरी काही केल्या न कळे तो देव सत्संगावा. सत्संगाशिवाय आतापर्यंत देव कोणाला कळाला नाही कळणार नाही. संतांची जर प्रमाण पाहिले शास्त्र पाहिलं तर खरा देव रामदास स्वामींनी इतकं त्या दासबोधामध्ये आपल्या घरी सर्वसामान्याला सांगितलं ना. खरा देव तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खरा देव. मग देव काय खोटा राहतो का. खरा देव म्हणजे आपल्या हृदयातला चालता बोलता पांडुरंग हा सत्संगाशिवाय न कळे तो देव सत्संग वाचून वासना जाळून शुद्ध करा मन देहातीत व्हावी वस्तू शिवळ खावी. तुका शीतलनं रात्री विचारलं मला आत्माराम बाबांना मग बाहेरचं कसं काय कळत असन का म्हणले बाहेर काय चाललंय एवढं पंक्ती चालल्या एवढं हे चाललं ते त्याच्या खोलीत पडलेली असे त्यांना बाहेरचं कसं काय कळत असन. ते तर बाहेर येते नाही पाहायला बाबा काय चाललंय काय नाही. देहातीत अवस्था अशी संत देहातीतच असतात. त्याला आपण विधी अवस्था म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. आत्माराम बाबा आता जरी समजा आपल्याला वाटत असताना आता आपल्याला आपली योग्यता नाही ना त्यांना पाहणे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण जर घरात झोपलो बाहेर आलेला आहे बाकी कोण कोण आले कसं कळतं आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं मग त्यांना नसं कळत. तिचा दोष नाही तो. आपण काय ती काय ती ना आपण काय वेगळी आहे काय आपल्याला तरी काय कळत आहे तो आपलं. पण ती जी स्थिती आहे त्यांच्यावाली त्यांचं देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे ना. वरून जरी सारखं दिसत असलं पण ते सारखं नाही ना त्यांचं ना आपलं शरीर. वरून आता बाकीचे बी आता एवढी मंडळी वरून काय फरक दिसतो बरं कोणामध्ये. आता समजा रामगिरी महाराज कवाय ना शरीरानं वरून आतमधून त्यांच्या शरीरातून आपल्या शरीरात तरी काय फरक आहे. बाबा इथं नांदगावचे बाबा किंवा आतापर्यंत गेलेले महात्मे कवाय ना जनार्दन स्वामी आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं आहे का नाही. आपण प्रत्यक्ष पाहिले जनार्दन स्वामी. ते तिकडे होते ते बाबा त्यांच्यावाला मंजूर सेवी आणि ते ठेवला ते गगनगिरी बाबा पाहिले होते तुम्ही. आणि प्रत्यक्ष पाहिले ते त्यांचं दर्शन झालं आम्हाला एकदम जवळून झालं. लई जवळून झालं. शरीर तर आपल्यासारखंच होतं ना
साईबाबांचं शरीर त्यावेळेस काही वेगळं असेल का? त्यावेळेस आता आपण नारायणगीर महाराजांचं कथा कीर्तन असून त्यांच्याबद्दल सांगतो, म्हणजे आपण पाहिले प्रत्यक्ष त्यांना, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना किती वाटतं खुशी अस्तित्व नारायणगीर बाबा. पण ज्यावेळेस शरीर होतं त्यावेळेस ते काही वेगळं होतं का आपल्यापेक्षा त्यांचं शरीर? साईबाबांचं सुद्धा शरीर फकीर म्हणणं त्यांना तरी कोण नाही एवढं जवळ करीत होत. तात्पर्य पण संत देहातीत असतात. देहातीत म्हणजे काय? त्याला यथार्थ ज्ञान झालेलं असतं. भगवंताच्या चिंतनानं त्याशी व्यापक झालेले असतात. व्यापक झाले ते फक्त एवढ्या खोळीपुरते नसतात, सदात्म सुटलेलं असतं आणि त्यांना असं व्यापक ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली असते. आत्माराम बाबा असे आता दिवशी आम्ही नेमकं तिथून गेलो, एकादशी होती, आता ती होती शीतल प्रत्यक्ष होती वाटतं ना. म्हणलं आता आपल्याला इथून पुढं लय कार्यक्रमाला जायचंय, आपण उद्या येऊ म्हणलं निवांत येताना. उद्या काही गर्दी नाही राहायची, एकादशीला गर्दी असते. येताना ह्याच रोडने यायचं होतं. हे आपलं मत झालं, पण बाबाचं मत, बाबाला सगळं पुढचं दिव्य दृष्टी ना, त्याला आपण म्हणतो बा त्रिकाल ज्ञानी. म्हणलं आपण उद्या, पण उद्या बंद आहे आम्हाला काय माहिती, बाबाला माहित असेल ना उद्या काय यांना जमणार नाही. मग आज त्यांना दर्शन द्यावं, आता काय बाबाची दिव्य दृष्टी असं. मग आम्ही काय म्हणलं आता आपण आता मुखदर्शन घेऊ, मुखदर्शन घेऊ. काय गर्दी पंढरपूरच गेलो आम्ही, दरबारात उभं राहिलो. म्हणलं बाहेरून दर्शन घ्यावं, दर्शन वगैरे घेतलं बाहेरून सगळे मंडळी. आम्ही म्हणलं तेवढं एक जण आला मध्ये जाऊन दर्शन घ्या ना म्हणले. मध्ये कसं काय म्हणलं एवढी बारी तोडून आपण योग्य नाही वाटत आपल्यासारख्याला असं मध्ये घुसणं असं. शेवटी मग लोक काय म्हणतील, एवढे कपडे बन महाराज दिसतो बन, म्हणजे आपलंच आपल्याला या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपण. नाही म्हणले ते एक जणाला सांगितलं गेट उघड रे म्हणजे, जाऊ त्यांना आता आम्ही बरेच 5-6 जण आहे. नाही म्हणजे एवढे जा म्हणले, जाऊ दे म्हणजे यांना. म्हणलं आता महाराजांची जी इच्छा दिसती दर्शन द्यायची, मग काय गेलो आम्ही बेस्ट पैकी. मग परवानगीच भेटली त्यांच्यावाली, जाऊ दे म्हणजे याला तारीख मध्ये गेलो. बेस्ट पैकी निवांत आमचं दर्शन झालं. साधू कसं कळतं मग हे महात्म्याला, कसं कळतं? देहातीत असते ती अवस्था, बाकी काय असते देहातीत अवस्था म्हणतात याला. साधूला सांगावं नाही लागत आपली काय अवस्था, साधूला कळत असत. तरी किती ताप आणले मी असं करतो, हे आपलं फगीरपणा, आपलंच मोठेपण आपल्याला काय उपयोग नसतं. देहातीत होणं म्हणजे भगवंताच्या चिंतनात साधारण आणि हळूहळू होत असतं. आपण जसं नारळाचं उदाहरण पाहिलं तसं हळूहळू होत असतं. जसं जसं आपल्याला सेवा घडण तसं तसं आपलं सगळं जळण, आणि हळूहळू हळूहळू हळू जसं साप काट टाकून देतो ना, मग तो पुन्हा त्याच्याकडे पाहतो का, मग तो मुक्त होतो. म्हणजे आता लय सफळ झाला, तो मुक्त झाला. तशी आपल्याला ही कात टाकायची, स्थूल देहाचा तादात्म्य सोडायचे, त्याच्यात राहून सोडायचंय. जसं दिव्यावर झाकण टाकलं का बाकी सगळ्याच्यावर आपोआप पडत, अंधार पडतो ना. मग बाकीच्यावर झाकण टाकावं लागतं का? मग म्हणलं आमचं झाकण नाही, दिव्यावर झाकण टाकलं सगळ्यावर पडत असत. तसं आपल्या देहाचं तादात्म्य सुटलं, मग मुलाबद्दल दुःख वाटणार नाही, कशाबद्दलच वाटणार नाही. मग आपल्या देहाचं तादात्म्य सुटलं का मग सगळ्याच येणार, मग कशाच काय वाटणार. मग मुलीचं कसं होईल, मुलाचं कसं होईल, आमच्याचं कसं होईल, ते आपोआप असतात. ते आपोआप सगळीची सुटायची, आपल्या देहाची सुटली का सगळी सुटायची असं. म्हणजे बाकीचं सोडण्याकरता आत व्हायचं नाही, आपल्या देहाची आसक्ती सुटली पाहिजे. काही गोष्ट नाही ते महाभूतात आहे. आणि ते भगवंताच्या चिंतने हळूहळू आपल्याला आपली आपण करा सोडवा. त्याला वारी देहाती सांगतात. थोडा वेळ सकाळचा नित्य नियम, त्याला की नित्य नियमच म्हणलंय. नित्य पाठाचे अभंग, ते अभंग फार भारी पुढं अशी साखळी त्याच्यावर. ते अभंग जर रोज वाचले तर पाठ होऊन जातात.
ज्ञानावर आहे. उपदेश पर अभंग आपल्या कल्याणाचा मार्ग त्या अभंग म्हणून सांगितलंय. सकाळी थोडा वेळ ज्ञानेश्वरी तेच, भागवत आहे तेच, सगळं कोणतंही काही घ्या सगळं तेच, तोच सत्संग आहे, तोच नित्य नेहमी थोडा वेळ पांडुरंग परमात्म्याची सेवा. आज त्यांना कोणते कोणते आणले त्यांनी दशमी, दशमीचा योग थोडा वेळ काही सवय आपला आरती झाली, थोडा वेळ अभंगावर सेवा पांडुरंग परमात्म्याची समर्पित. कुंडलिकावर्ग श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद महाराज, सच्चिदानंद रामदास, सच्चिदानंद सद्गुरु महाराज, गंगागिरी महाराज, गुरु नारायण आम्ही तिकडे झाला घरमध्ये सारखं करावं लागेल. दादांची कुठले हा का